भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन नाईक यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे या गोगटे सॉइलच्या 1300 एकरच्या जमिनीवर ग्रोथ हब निर्माण करण्याची मागणी केलेली आहे। ही मागणी या वसईला पूरस्थितीत बुडवणारी आहे। आता आपण या गोगटे सॉइलचं क्षेत्र पाहता, हे 1300 एकरचं क्षेत्र आहे। हा सनसिटीचा रस्ता आहे। या रस्त्याची उंची वाढवण्यात आलेली आहे, तरी सुद्धा हा रस्ता या पूरस्थितीमध्ये सलग 4 दिवस प्रवासासाठी बंद होता। या रस्त्यावर एवढं पाणी होतं। मुद्दा असा आहे, या 1300 एकरच्या क्षेत्रामध्ये फक्त पूरस्थितीतलं पुराचं पाणी पसरतं आणि इतर वेळी समुद्राचं भरती ओटीचं पाणी पसरतं। आता या गोगटे सॉइलच्या बाजूने, म्हणजे या बाजूने पाहिलं तर वसई पश्चिमेकडची वस्ती आहे आणि या बाजूला पाहिलं तर गास आणि इतर गावं आणि नालासोपाऱ्याकडची वस्ती आहे। या गोगटे सॉइलच्या चारी बाजूने असलेल्या नागरी वस्तीमध्ये किमान तळमजल्यापर्यंत पाणी होतं आणि ते पूरस्थितीचं पाणी 5 दिवस होतं। कल्पना करा, या 1300 एकरच्या गोगटे सॉइलवर जर माती भराव झाला तर अर्धी वसई बुडणार आहे। आमदार राजन नाईक यांना या गोगटे सॉइलच्या या क्षेत्रावर माती भराव करून ग्रोथ हब विकसित करण्याची एवढी घाई का? वसईचे प्रश्न सुटलेत का? एक तर आता पूरस्थितीत 18 कोटी ज्या बोगस नाले सफाईवर खर्च झाली त्याच्यावर कोण आमदार बोलत नाही, नगरसेवक बोलत नाही। म्हणजे वसईकरांचा कराचा पैसा तुम्ही कसाही लुटा। आता वसईत जे काय रस्ते दुरुस्तीचं काम सुरू आहे, तो ठेकेदार येतो, डांबर टाकतो, निघून जातो। ते इंजिनियरला माहिती नाही, कुणाला काय माहिती नाही, रस्त्यावर किती क्षेत्रफळावर त्याने डांबर टाकला काही माहिती नाही। ठेकेदार बिल देतो, इंजिनियर सही करतो। मुद्दा असा आहे, करदात्यांचा पैसा लुटायचा कार्यक्रम सुरू आहे। इथली हॉस्पिटलची अवस्था काय? एकही आमदार, एकही नगरसेवक यांचं कुटुंब वसई विरार महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कुटुंबियांना औषध उपचार करू शकत नाहीत, अशी हॉस्पिटलची अवस्था आहे। परिवहन सेवा कागदावर आहे। परिवहन सेवा ठेकेदार चालवतो, वसई विरार महापालिका नाही, आणि ठेकेदार त्याच्या मर्जीने चालवतो। त्याबद्दल कोण आमदार बोलत नाही, कोण नगरसेवक बोलत नाही। इथला कोणता प्रश्न सुटलाय? एक तर एकही मलनिस्सारण प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित झालेला नाही। यापूर्वीचा विकास आराखडा आहे, त्यातली साधारण 80% आरक्षण अतिक्रमण बाधित आहेत आणि नव्याने आराखडा विकसित करण्यासाठी या वसईत रिकाम्या शासकीय जमिनी राहिलेल्या नाहीत। आमदार राजन नाईक यांना या 1300 एकरवर माती भराव करून ग्रोथ हब करण्याची एवढी घाई का?